स्टेडियम आहेत. सध्या स्थितीमध्ये त्या स्टेडियमची अवस्था बिकट आहे. मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या महत्त्वाच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी आर्वी शहरांचा सर्वांगीण विकास साध्य होईल या भावनेतून त्या ठिकाणी नवीन इंडोर स्टेडियम 25 कोटीचं इंडोर स्टेडियम झालं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी असंख्य शाळेकरी मुलांचे कार्यक्रम होतात. इतरत्र खेळाडूंना एक सुवर्ण संधी उपलब्ध होऊन आर्वी शहराचा विकासाला एक आकर्षण निर्माण होईल या दृष्टीनेच इंडोर स्टेडियमसाठी 25 कोटीचा निधी मंजूर करावा ही आग्रहाची विनंती करतो आहे. आर्वी शहरामध्ये 2 मुख्य रस्ते आहेत. शिवाजी चौक ते गांधी चौक व एसटी स्टँड ते शिवाजी चौक असे 2 महामार्ग आहेत आणि या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते अतिक्रमण करून आपला धंदा करतात. त्यामुळे ये जा करणारे 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो दररोज अपघात होतात. त्या महत्त्वाच्या उद्देशानेच त्या ठिकाणी कुठेतरी व्यापारी संकुल व्हावं. आता सध्या स्थितीमध्ये उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय त्या ठिकाणी हलवल्या गेलं आणि आता ती जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी व्यापारी संकुल जर आपण नियोजित केलं तर भाजी विक्रेते आहेत त्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट करता येतात आणि जे अतिक्रमणामुळे जे अडथळे आहेत ते दूर होईल. या पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन करणे गरजेचं आहे. तसंच शासनाने नगरपालिकेकरिता 18-19 मध्ये सांस्कृतिक केंद्र म्हणजे नाट्यगृह बांधकामाचं त्या ठिकाणी शासनाने मंजूर केलं. 4 कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी दिल्या गेलेत. अपुरी जागा असल्यामुळं सर्वे क्रमांक 289 मधील 0.21 हेक्टर जागेवर नाट्यगृह उभारणीकरिता त्या ठिकाणी भूसंपादन केलं गेलं. 1,55,61,000 असा निधी शासनाने मंजूर केला आणि त्यानंतर ती जागा सुद्धा नगरपालिकेच्या नावानं झालेली आहे. यातून हेतू अत्यंत स्पष्ट असून तो फक्त नाट्यगृहाकरिताच आहे. परंतु नगरपालिकेचे ज्यावेळेस प्रशासक होते, प्रशासक आणि मुख्याधिकारी सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण सुकवाड हे प्रशासक असताना आणि नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासनाने नाट्यगृहासाठी 4 कोटी मंजूर केलेत आणि जागा अपुरी जागा आणि त्याकरिता सुद्धा जागेकरिता 1,55,61,000 असा निधी सुपूर्द केला. असे असताना त्यांनी केवळ लोकहिताचा विचार न करता आपली मनमर्जीचा विचार करून अडलचाटूपणानं अत्यंत गंभीर अशी घटना या शहरामध्ये दिशाभूल करण्याची, पदाचा दुरुपयोग करण्याचा आणि शिस्तभंगाची कारवाई या माध्यमातून होणे गरजेचं आहे. म्हणून मी शासनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की जे नाट्यगृह स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं होतं, या नावाचा या मुख्याधिकाऱ्याला कुठेतरी विसर पडला का? काही द्वेष भावनेतून त्यांनी या ठिकाणी नाट्यगृह आयोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स असा ठराव घेतलेला आहे आणि त्यांचीच सही तेच प्रशासक आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला. शासनाची दिशाभूल करण्याचं काम या मुख्याधिकाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ निलंबित करण्यात यावं ही भावना आपल्या माध्यमातून मी शासनाकडे मांडतोय. 2023 ते 2025 या कालावधीमध्ये किरण सुकवाड हेच प्रशासक होते, हेच मुख्याधिकारी होते. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्याला या ठिकाणी निलंबित करावं, कडक कारवाई करावी आणि या माध्यमातून
केवळ शासनाच्या एखाद्या पक्षाचे जसं आमचा भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम होतात, कटआउट आम्ही मुख्यमंत्र्याचे लावतो, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे लावतो, ते एखादी महिलेची गाडी आणून त्या गाडीमध्ये उचलल्या जातात. अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून ही भावना लक्षात घेता आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुकवालजी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतोय.